आज आपण जेवणाची शान वाढवणारी, अगदी चटपटीत, चविष्ट अशी, अगदी सहज 3 ते 4 महिने टिकणारी खोबऱ्याची चटणी कशी बनवायचं ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली परफेक्ट खोबऱ्याची चटणी ही तयार आहे. चला आपण वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य आपण सर्वात आधी बघून घेऊया. त्यासाठी इथे बारीक चिरून घेतलेलं खोबरं, आपल्या आवडीनुसार आपण खोबरं बारीक चिरून घेऊ शकतो किंवा बारीक किसणीने किसून घेतलं तरी काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने आपण काप करून घेतलं तरी काही हरकत नाही. लगेच 1 चमचा जिरे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार लाल तिखट. त्यानंतर लगेच गॅसवरती आपण एक कढई किंवा पॅन तवा गरम करून घ्यायचा. ते गरम झाल्यानंतर लगेच सर्वात आधी आपण घेतलेले जिरे भाजून घेणार आहोत. ह्या पद्धतीने जर आपण जिरे भाजून वापरलं तर खूप छान खमंग अशी चव आपल्या जी चटणी आहे तिला येतं. जर कच्चं आपण जिरं वापरतो ना त्याची चव थोडी वेगळी लागते, म्हणून कधीही चटणी बनवताना भाजलेलं जिरेचा वापर करा. त्यामुळे खूप छान अशी आपली चविष्ट चटणी ही तयार होईल. फक्त हलकंसं आपल्याला हे जिरे भाजून घ्यायचे. त्यानंतर लगेच त्याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. अगदी जास्ती देखील त्याला भाजून घेऊ नका, त्यामुळे कडवटपणा देखील आपल्या चटणीला येऊ शकतो. ह्या पद्धतीने आपलं जिरे हे भाजून झाल्यानंतर लगेचच त्या पॅनमध्ये आपण बारीक चिरून घेतलेलं खोबरं हे आता भाजून घेणार आहोत. आता हे खोबरं आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे 2 फायदे आपले. आजपर्यंत आपलं खोबरं छान भाजून होईल, बरेच दिवस आपली चटणी ही टिकेल, अजिबात तिचा वास येणार नाही चटणीचा, त्याची चव देखील बिघडणार नाही आणि पुन्हा आणखी अगदी छान रवेदार असं आपलं चटणी ही तयार होते. आणि पुन्हा आणखी त्यामुळे आपलं जी चटणी आपण दळायला घेऊ त्यावेळेस अगदी छान अशी तेलकट आपली चटणी ही तयार होते. म्हणून ह्या पद्धतीने मंद आचेवरती छान हलकासा कलर बदलेपर्यंत आता आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत. तर बघू शकाल ह्या पद्धतीने आपलं खोबरं हे भाजून घ्यायचं. अगदी जास्त काळपट देखील करून घेऊ नका, त्यामुळे कडवट चव देखील आपल्या खोबऱ्याला येऊ शकते. तर ह्या पद्धतीने आपलं आता खोबरं हे भाजून झाले. लगेच याच्यामध्ये आपण जे लसूण घेतला आहे तो लसूण देखील आपण आता भाजून घेणार आहोत. मंद आचेवरती आपण छान असं खोबरं भाजून घेतले. लगेच त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, लसूण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेतलं तरी काही हरकत नाही. हलकंसं भाजून झाल्यानंतर लगेच आपण आता गॅस हा बंद करून घेऊया. गॅस बंद करून झाल्यानंतर पुन्हा आणखी आपण थोडंसं या गरम पॅनमध्ये भाजून घ्यायचं आणि लगेच आपण ज्या प्लेटमध्ये जिरे काढलेले त्या प्लेटमध्ये हे खोबरं काढून त्याला व्यवस्थित पसरून घेऊया आणि पूर्णपणे याला आता गार हे करून घ्यायचं. कधीही चटणी बनवताना गरम इन्ग्रेडियंट्स आपण जे आपलं साहित्य असतं गरम गरम मिक्सरला बारीक फिरून त्याची चटणी करून घेऊ नका. जर आपण गरम गरम फिरवलं तर त्याला घाम येतो, पाणी सुटतं आणि त्यामुळे आपली चटणी देखील लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून पूर्णपणे आपलं साहित्य गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याची चटणी ही करायला घ्यायची. आता आपलं खोबरं हे पूर्ण गार झालं आहे, त्यामुळे छान कुरकुरीत अशी देखील आपली चटणी तयार होते. लगेच त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ आणि इथे लगेच आपण आवडीनुसार लाल तिखट. आपल्याला चटणी ही कितपत तिखट हवी आपल्याला त्यानुसार आपण लाल तिखटाचा वापर करून घेऊ शकतो. इथं मी काश्मीरी मिरची पावडर वापरली, म्हणून अगदी लालसर आणि चवीला देखील अगदी कमी तिखट अशी ती असते. लगेच आपण अजिबात तेल वगैरे न घालता मिक्सरला याला छान जाडसर मिक्सर चालू बंद करत ही चटणी आता आपण तयार करून घेणार आहोत. ह्या पद्धतीने आपण मिक्सरला चटणी ही बनवून घेतली. जर तुम्हाला तेलकट हवी असेल तर थोडंसं तेल ज्यावेळेस आपण मिक्सरला बारीक फिरवल्यानंतर तुम्ही तेल घालून पुन्हा आणखी मिक्सरला बारीक फिरवून घेऊ शकता. पण आज आपण अजिबात तेलाचा वापर न करता अगदी भरपूर दिवस स्टोअर करून घेऊ शकू एवढी छान अशी आपली अगदी परफेक्ट रवेदार अगदी छान अशी आपली खोबऱ्याची चटणी ही तयार झाली. नक्की तुम्ही या पद्धतीची चटणी बनवून ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला भाजी आवडत नसेल किंवा आपल्याला भाजी करायला वेळ नाही आहे त्यावेळेस आपण अगदी पटकन खोबऱ्याची चटणी काढून पोळीसोबत किंवा भातासोबत आपण हिला सहज खाऊन घेऊ शकतो. आपल्याला कुठेतरी ट्रिपला जायचं आहे किंवा ही खोबऱ्याची चटणीसोबत जर गोड दशम्या बनवल्या तर अप्रतिम अशी ती खोबऱ्याची चटणी ही लागते. नक्की तुम्ही गोड दशमींसोबत खोबऱ्याची चटणी खाऊन बघा, अगदी छान अशी आपली ही चटणी ही लागते. अगदी परफेक्ट अशी आपली खोबऱ्याची चटणी ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल.